आज घालू धिंगाणा ऐसी खुशी छाई हो गया मैं दीवाना जुळली लग्नाची बेडी जुळली लग्नाची बेडी हळद लागली 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 हळद लागली. सो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि हा ब्लॉग थोडा वेगळा आहे. जर तुम्ही माझ्या व्हिडिओ बघत असाल तर मी जास्त करून महाराजांचे गड किल्ले फिरतो, त्या रिलेटेड माझे ब्लॉग असतात आणि टेम्पल्स वगैरे. पण आजचा दिवस थोडा खास आहे. आपला म्हणजे माझा भाऊ शरद, ज्याची आज हळद आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे हळद हा आपल्या आयुष्यातील किती खास दिवस आहे आणि त्याच्या पण आयुष्यातील खूप खास दिवस आहे. सो आता मी चाललो आहे तिकडे हळदीला. आणि शरदबद्दल बोलायचं गेलं तर शाळेपासूनचे आम्ही लंगोटी यार आहोत, लहानपासूनचे आम्ही एकत्र खेळलो वगैरे आणि अजून पण आम्ही सोबत आहोत. ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी की मला त्यासारखा मित्र भेटला. तर चला तर मग आपण जाऊ आणि तिकडे मजा वगैरे करू. माझे दुसरे काही मित्र वगैरे पण येणार आहेत. सो मस्त नाचू. मी पण खूप दिवस झाले जरा नाचून आहे. सो एन्जॉय करू आणि हा ब्लॉग तुम्ही लास्टपर्यंत पहा, यात तुम्हाला खूप मजा येणार आहे. चला तर मग जाऊया आपण. सो फायनली आपण इथे येऊन पोचलो आहे आणि ही हळद आपल्या मित्राने द कॉटेज विला येथे ठेवली होती येऊर येथे. आणि मी आल्यावर तीच हळदीला पण सुरुवात झाली होती. सो चला आपण बघू पुढचा शूट सगळा. आणि हा जो DJ वाजतोय तो पण आपल्या मित्राचाच आहे, शाळेतल्या मित्राचा रुपेश सदानंद म्हणून. बहाना आज घालू धिंगाणा ऐसी खुशी छाई हो गया मैं दीवाना जुळली लग्नाची बेडी जुळली लग्नाची बेडी हळद लागली 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 हळद लागली. आणि हा आमच्या वर्गातील अतरंगी मुलगा कृष्णा कांबळे. हळद म्हणजे याचा फेवरेट विषय आहे. आणि त्याला सोबत जोड भेटली ती बाळा मानेची. हा पण सेम ह्यासारखाच आहे. आल्या आल्या दोघांची काय मस्ती सुरू झाली होती, काय ऐकत नव्हते. हा बघा हिरो. आणि ही आमची वर्गमित्रीण पूजा आणि ह्या आमच्या वर्ग शिक्षक कोष्टी मॅडम. आणि ह्या बाजूला आहेत त्या वैदेही वहिनी म्हणजेच आपल्या सूरज भाऊच्या मिसेस. मॅडम फोटोग्राफर आणि हा बघा हा मागे उभा आहे तो आमचा सूरज भाऊ, होणार स्टुडंट. आणि जशी हळद सुरू झाली तसे आमचे सुजित सर का ऐकतायत फुल वन साईड डान्स करत होते. आणि त्याला जोड दिली होती ती आपल्या स्नॅप भाऊनी. डान्स हा पूर्ण बघा तुम्ही. आणि गाण्याचा आवाज ऐकून माझे पाय पण काय राहत नव्हते. सो मी पण आपल्या नवरदेवाला घेऊन गेलो नाचायला.
आणि हे आमचे सुमडीत कोंबडी कलाकार रुपेश आयरे, ज्यांच्याकडे सर्व बिर्याणीचा भार हा त्यांच्या अंगावर होता. जेवणाचा जो काही मॅनेजमेंट होता तो त्यांच्याकडे होता. आणि हा जो गर्दीतून लपत येतोय तो आमचा अण्णाभाऊ. येणार होता संध्याकाळी 7 वाजता, पण पोहोचला हळदीला 10 वाजता. त्याला माहिती आहे आपल्या शिव्या पडणार आहेत, म्हणून गपचूप एका साईडनी कडेकडेने येत होता. आणि हा त्याच्या बाजूला येतो प्रतीक भाऊ. आणि मध्येच आपल्या प्रशांत भाऊने मस्तपैकी कुर्ते छापले होते शरदच्या हळदीला, आणि ते बघून आपल्या नवरदेवाला एकदम सरप्राईज भेटला, एकदम कडकवाला. आणि आता आपली सगळी मंडळी आलेली आहे शाळेतली. सो ह्याच्या पुढे होणार तो धिंगाणा. सो हा व्लॉग पुढे लास्टपर्यंत पाहत राहा, तुम्हाला अजून मजा येईल. जशी जशी हळदीमध्ये पब्लिक वाढत होती तशी तशी आपल्या पोरांचा जोश पण वाढत होता.
मध्येच आपल्या राजभैयाने येऊन पाडला पैशाचा पाऊस. आणि इकडे आमची सुरू झाली होळी. हळद आहे का होळी तेच समजत नव्हतं. अरे बड़े खतरनाक लोग हैं. ह्यानंतर पुढे अशी कोणती वस्तू नव्हती जी आम्ही सोडली नाही. सगळ्या वस्तू उचलल्या होत्या. व्लॉगमध्ये थोडा पुढे तुम्हाला नवरदेव पण हवेत दिसेल. आली रे आली, आता नवरदेवाची बारी आली.
आपला ब्लॉग माझा खास मित्र, माझा लंगोटी यार, माझा बालवाडीचा मित्र अक्षय पार्टे, त्याच्या आता चॅनलचं नाव अनफिल्टर्ड पार्टी, अनफिल्टर्ड पार्टी. हा. ते एडिट करणार हा. अनफिल्टर्ड पार्टे तो माझ्या मित्राचा व्लॉगचा चॅनल आहे. तर तो माझ्या लग्नात माझ्या साखरपुड्यात कुठेच तो ब्लॉग करणार नव्हता. आमचा मित्र आहे पण बंटी. हळदी भाई आपली खास आहे. विषय संपला. सूरज खैरे काय बोललेला आहे मला, वन साइड तुझा भाव लवकर आलाय भाई तुझ्यासाठी. घंट्याने लवकर आला भाई 7 वाजता कॉर्पोरेट मजदुरी भाई, कॉर्पोरेट मजदुरी 7ला. सगळ्यात पहिला कोण आला? सगळ्यात पहिला कोण आला? मी आलो ना भाई, सगळ्यात पहिला मी आलो. मजा आली का नाही तुझ्या हळदला? मजा आली का नाही तुला? गाजवली का नाही भाई? विषय संपला मग. हा. आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा.